हॅलो गाईज, मी अमित तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी गावी आलो आहे. म्हणजे आज सकाळीच मी गाडीत बसलो. मी येत्याचा ब्लॉग नाही बनवला कारण थोडी घाई झाली आहे माझी येण्याची. तर आता मी गावाला आहे. मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो पावसाच्या टायमिंगचं. हे बघा, हे एकदम पूर्ण व्ह्यू आहे आपलं गावचं. मी तुम्हाला टेरेसवरनं दाखवतो. पण इथून कसलं भारी वाटतंय. एक नंबर पावसाचं वातावरण झालंय. मुंबईपेक्षा तरी म्हणजे गावी तर जास्तच पाऊस आहे त्या मनाने. आणि एकदम भारी वाटतं ना पावसातनं गाव म्हटल्यानंतर. म्हणजे आपलं कोकण एकदम भारी वाटतं. कोकण किनारपट्टी पावसातनं तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण आता ऑलमोस्ट 5-6 दिवस तरी आपण म्हणजे आय थिंक 8 दिवस तरी आपण गावात आहेत. तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण एक्सप्लोअर करणार आहेत. शेतीत आली आमची फुल क्लास आली. मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो 1 मिनिट. तर कोकणामध्ये आता जास्त करून भात शेतीचं टायमिंग चालू आहे. तर ते सगळेजण तुम्हाला तिकडेच भेटले शेतामध्ये. तर आता मी पण इकडेच आलो आहे. आणि आमचं परिसर आहे पावसाच्या टायमिंगमधलं. हे सगळं आमचं परिसर आहे. तर इकडे सगळ्यांची भात शेती चालू आहे. आमचे पण भात शेती चालू आहे इकडे. थांबा, ही आई मईचे रान पेंतात कारण भातामध्ये नंतर रान नको येते म्हणून. वर बघ गे आई. आता बाकीच्या दाखवतो. तर इकडं सगळं असं आपलं परिसर आहे. हे बघ आमची निलम बाकी बघ. निलम बाग काकीला बघा तुम्ही. मागच्या टाइमला व्हिडिओ मध्ये आणलं ना, तर आत्ता आणतं मी निलम काकीला. आलो मी, थांब. हे बघा अशी अशी दाढ पेरली जाते. म्हणजे भाताला आधी ते गोटे टाकून उगवतात आणि त्यानंतर मग ते काढतात आणि मग चिखलीमध्ये असे लावतात. ते पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे. इकडे बघ आधी निलम बाकी बघ. ही आपली निलम बाकी, सायलीताई, सगळेजण बाण बेंडी चालू आहे शेतामध्ये. न काय कुठं आहेत आता. तर आता थोड्या वेळाने परत ट्रॅक्टर चालू करणार आहेत नांगरण्यासाठी. पण त्याआधी आपण आपल्या बाकीच्या अंधार आला आपण आपल्या बाकीच्या घराचा परिसर बघूया पावसात ना कसं असतं ते तो दाखवतो. हे आमचं वाडा आहे आणि हा आमचं जुना घर. तो आता नवीन बांधला मी यावर्षी. आणि तिकडे आमच्या खाली आमचं घर, तो पण नवीनच आहे. इकडे नारळीच्या बागा आहेत एकदम. आणि ही नारळ बघ किती उंच आहे, नारळचं झाड. बस तरी असं परिसर. आता आपण चकुलीला भेटायला जाऊया. हाय कर, हाय चकुली, हाय कर. लाजली. आता कधी बर्थडे आहे? 2 तारखेला. 2 तारखेला हिचा बर्थडे आहे आता. बर्थडे आहे ना तुझा 2 तारखेला. तर हे आपलं घराचं परिसर आहे. आता आपण परत शेतामध्ये जाऊया. तिकडचं परत नांगरताना जर व्ह्यू घेऊया. मग ट्रॅक्टर मशीन वरती उचलले, बघूया. तर आपण पण ट्राय करूया चालवायची. कसं होतंय ते, कसं वाटतंय ते. चलो बाय. तर आता मी जरा ट्रॅक्टर चालवतोय. त्याचे एक व्हिडिओ दाखवतो मी. म्हणजे बाई तब्बल 2 वर्षांनी मी सगळे चालवतोय वगैरे. नांगरणी वगैरे करणार आहे. सो आता बघूया मला जमतंय काय. तर जमेल तसा काय विषय नाही. आपण ट्राय करूया. तर काय आपण थोडं आता झोपून वगैरे उठलो. माझी झोपून पूर्ण झाली. आपण आता थोडा एक गावचं एक राऊंड घेऊन येऊ. पावसातनं कसं वातावरण असतं ते. चला मग तिकडे जाऊ आपण आता. तर आपण आलो इथे थोडं गावामध्ये फिरण्यासाठी. धरण आहे, डॅम, तिथं पण आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवली आता पावसातली जी अवस्था काय असते.
का हा पूर्ण आपला व्ह्यू आहे असं एकदम भारी. आपण थोडे पुढे जाऊया. 1 मिनिट जरा घेऊ दे मला सगळं. जास्त जवळ पण नको आहे, थोडं लांबूनच चेक करूया कारण पाणी पण जास्त आलंय आणि इथे 2-3 इन्सिडेंट पण घडलेले आहेत. सो तुम्हाला दाखवतो मी. वा बघा डॅम. हाड आहे ना, सही में बहुत ही हाड आहे. जर पाणी कमी आहे थोडं, तेव्हा जास्त पाऊस असतो ना तेव्हा याच्यावरून पण पाणी जातं, या डॅमच्या वरून पण. क्लास लुक नाही तर जास्त काही फिरणार की माझं, कारण पाऊस पण जास्त आहे. आवाज म्हणजे बघत असाल तर बाकी जे काय असतील एक्सप्लोअर करायचे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करेन. आता आपण जाऊया घरी रिटर्न. चलो.